लोकसभेकरिता स्मिता वाघ यांची तिकीट रद्द होऊन ते आमदार उन्मेष पाटील यांना मिळाले. आमदार उन्मेष पाटील यांनी आज अर्ज भरला असून आमदार गिरीश महाजन यांनी यासाठी वरिष्ठ नेत्यांसोबत चर्चा केली होती. यावेळी भाजप आणि शिवसेनेचे नेते व पदाधिकारी उपस्थित होते. या संदर्भात भाजपने तिकीट का बदलले याची माहिती उन्मेष पाटील यांनी दिली व पक्षाचा निर्णय मान्य असून पुढेही पक्षासाठी काम करेल असे यावेळी स्मिता वाघ म्हणाल्या. व्यक्ती नसून परिवार आम्ही असू इंद्रताई असू नाना असो आम्ही सगळे परिवार म्हणून भाजपामध्ये केवळ महाराष्ट्रातून जळगाव जिल्ह्यातून उत्तम नानांची पार्श्वभूमी असलेला आणि गौरवशाली परंपरा असलेला मतदारसंघ त्याच्यामुळे आम्ही कुठल्याही पद्धतीने मतभेद न करता जे कोणी असतील व्यक्ती न करता नरेंद्र मोदींसाठी एक प्रामाणिक शिलेदार या ठिकाणी द्यायच्या या भावनेने वयाच्या 10व्या वर्षापासून संघ समितीच्या कामाला सुरुवात केली. कॉलेजला असताना विद्यार्थी परिषदेचं काम केलं आणि नंतर भारतीय जनता पार्टीचं आतापर्यंत काम करताना पार्टीने ज्या मला जबाबदारी दिली त्या मी प्रामाणिकपणे निष्ठेने करण्याचा कायम प्रयत्न केला आहे. जनतेपर्यंत पोहोचले. विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून असेल, जिल्हा परिषदेचा अध्यक्ष राखले असेल किंवा महिला परिषदेचे अध्यक्ष राखले असेल, तळागाळातल्या लोकांपर्यंत पोहोचून पार्टी वाटायचं नक्कीच मी काम केलेलं आहे. पण मला तो प्रामाणिकता आणि निष्ठा हा माझ्या स्वभावातला कदाचित दोष असेल. आज पार्टीने जो काही निर्णय घेतला आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदींना आम्हाला जर परत पंतप्रधान करायचं असेल, देवेंद्रजी फडणवीस यांना जर मुख्यमंत्री करायचं असेल तर पार्टीच्या दृष्टिकोनातून पार्टी जोही आदेश देईल तो मला शिकवणार. पार्टीचा गट तर हा प्रकार नसतो. आम्ही पार्टीला आई मानतो आणि पार्टी सांगितल्याप्रमाणे काम करतो. आता उन्मेष पाटील यांना उमेदवारी झाली, तुम्ही खांद्याला खांदे लावून प्रचार करणार कारण तुमचा ऑलरेडी अर्धा प्रचार होता. MK अण्णा जेव्हा लोकसभेला उभे होते तेव्हाही मी काम केलं. त्याच्यानंतर नाना पाटील साहेब आले 10 वर्ष त्यांच्यासाठी मी काम केले. 4 वर्षापूर्वी उन्मेशदादा पाटील यांचा भाजपात प्रवेश झाला. आता ते उभे आहेत तर पार्टीने मला आदेश दिला तर मी काम करतो.